नांदगाव विधानसभा मतदारसंघात आज चांगलीच खळबळ उडाली। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यात जोरदार राढा झाला। धमक्या, गाड्या अडवणं आणि मतदारांचा संताप यामुळे निवडणुकीचा माहोल आणखीनच तापला। याचा संपूर्ण आढावा घेऊया या खास रिपोर्टमध्ये। नांदगाव मनमाड रस्त्यावर एक मोठा गोंधळ उडाला। शिवसेनेचे सुहास कांदे यांनी बोलवलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलं। त्यांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस थांबवली। या घटनेने मतदारांसह दोन्ही गटात प्रचंड वादळ उठलं। सुहास कांदे आणि समीर भुजबळ प्रत्यक्ष आमने सामने आले आणि वादाने हिंसक वळण घेतलं। या वादात छगन भुजबळ यांनी ही उडी घेतली। त्यांनी सुहास कांदेंच्या गटावर गंभीर आरोप केले। मतदारांना धमकवलं जातंय, सचिन मानकर पिस्तूल घेऊन आला होता। पोलीस जर अशा प्रकारे गाड्या अडवून धमक्या देणाऱ्यांना वाचवत असतील तर खून होण्याची शक्यता आहे, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला। या संपूर्ण प्रकरणाने नांदगाव मध्ये तणावाचं वातावरण आहे। पोलिसांनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र राजकीय दडपशाहीचा आरोप समीर भुजबळांकडून होत आहे। समीर भुजबळांना धमकी दिल्याच्या बातम्या आल्यानंतर महाराष्ट्रात आमदार सुहास कांदे पुन्हा चर्चेत आले आहे। गेल्या 10 वर्षापासून छगन भुजबळांना त्यांच्याच जिल्ह्यात नडणारा नेता म्हणून आमदार सुहास कांदे यांना ओळखलं जातं। कांदे हे अगोदर भुजबळांसोबत होते, मात्र शिवसेनेत प्रवेश केल्यावर ते भुजबळांचे कट्टर विरोधक झाले। आमदार कांदे यांनी त्यांची राजकीय कारकीर्द मनसेतून सुरू केली। त्यानंतर ते तोडफोडीच्या राजकारणासाठी ओळखले जाऊ लागले। याच सुहास कांदे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। भुजबळांचे हाडवैर असलेले आमदार कांदे शिवसेना फुटल्यावर शिंदे गटात सहभागी झाले। त्यानंतर त्यांचं ठाकरे गटासोबत चांगलंच वाजलं। सुहास कांदे आदित्य ठाकरेंनाही नडलेत। शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंना माझं काही चुकलं म्हणत खडे सवाल केले होते। एकेकाळी संजय राऊतांच्या जवळ असणारे सुहास कांदे कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आले, लोकांमध्ये मिसळले आणि आमदार झाले। शिंदे गटात जाऊन मातोश्रीला सवाल करणाऱ्या सुहास कांदेंना तोडफोड करणारा नेता म्हणून ओळखलं जातं। 2019च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ही 11.25 कोटींपेक्षा जास्त आहे। यावेळी ती वाढली आहे। आमदार असण्याबरोबर सुहास कांदे हे व्यावसायिक असून त्या माध्यमातून त्यांनी ही संपत्ती कमवली असल्याचं ते सांगतात। सुहास कांदे हे आक्रमक राजकारणी असून यावेळी तिरंगी लढतीमुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। हे प्रकरण केवळ एका मतदारसंघापुरतं मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण राज्यात याची चर्चा होईल। सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यातील हा वाद निवडणुकीवर काय परिणाम करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुढील अपडेटसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी।